स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. त्याचप्रमाणे श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरांना आपण जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचे महत्त्वही वेगळे आहे. ते का आहे ते याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आपण शिवमूठ कोणती वाहू शकतो तर पहिल्या श्रावणी सोमवारी आपण तांदूळ वाहू शकतो, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ, तिसऱ्या मूग, चौथ्या जवस आणि जर पाचवा श्रावणी सोमवार आला तर आपण सातूही शिवमूठ वाहायची आहे. ही शिवमूठ वाहताना आपण त्याच्यामध्ये थोडे पाणी टाकून ही शिवमूठ वाहायची आहे. त्यानंतर आपण एक मंत्र म्हणायचा आहे शिवमूठ वाहताना. तो मंत्र असा आहे, शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, किंवा शिवा शिवा महादेवा माझी मूठ स्वीकारा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण करा रे देवा, शिवा शिवा महादेवा. हा मंत्र आपण शिवमूठ वाहताना अवश्य म्हणायचा आहे. त्यामुळे आपली ही जी शिवमूठ आहे ही शिवशंभूंपर्यंत पोहोचते. आणि शिवमूठ वाहण्यामागचं एक कारण काय आहे किंवा महत्त्व काय आहे, तर आपण जे देतो त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला परत मिळते, अशी एक आपल्यामध्ये धारणा पूर्वापारपासून चालत आलेली आहे. त्यामुळे आपण जे शिवाला अर्पण करू त्याच्या 10 अधिक आपल्याला परत मिळेल अशा आशेने आपण ही शिवमूठ वाहत असतो. तर शिवमूठ वाहण्याची किंवा शिवमूठची एक व्रतकथा आहे, तर ती आता आपण पाहणार आहोत. श्रावणी सोमवारी आपण शिवशंकरांच्या पिंडीवरती शिवमूठ का वाहतो, या शिवमूठचे महत्त्व काय आहे हे सांगणारी कथा आपण आता पाहणार आहोत. तर आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावण मास आला, पहिल्या सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठे जात आहे अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवमूठ वाहायला जात आहे. नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीच जातं, मुलंबाळ होतं. नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितली, या राजाची सून. मी देखील तुमच्यासोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं? चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंद जावा, भरतारा, नावडती आहे ती आवडती करा रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू शिवमुठीस घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं, मात्र दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरूनच आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली, संपूर्ण दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पानं दिलं ते तिनं गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे शिवशंभूंची पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावजया, ननंदा जावा, नावडती आहे आवडती करा रे, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिलं. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितले, माझा देव लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला.
सामान घेतलं, देवाला जाऊ लागली. घरचे माणसे मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखवू म्हणून लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्न जडिताचे खांब झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर शिवामूठ घेऊन तिने शिवमंत्र, जो शिवमूठ मंत्र आहे तो म्हटला आणि शिवमूठ शिवपिंडीवरती वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिले, घेऊन येतो म्हणाला. देवळाजवळ आला. देऊळ अदृश्य झालेलं होतं. ते तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन ते बाहेर आले आणि सुनेला विचारू लागले, हे कसं काय झालं. सुनेने सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर भगवान प्रसन्न झाले तसा आपल्या सर्वांना हो. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण होऊ दे. अशा प्रकारे शिवमूठ वाहण्याची पद्धत तेव्हापासून रूढ आहे आणि देवकन्या आणि नागकन्याने केलेले व्रत हे नावडतीने केले, त्याचप्रमाणे आपल्या सर्व इच्छा या शिवमूठ वाहिल्याने पूर्ण होत. असेच आपण शिवशंभूंचरणी प्रार्थना करूया.